आपण ही दृश्य सध्या पाहतो आहोत आपल्या टीव्ही स्क्रीनवरती। देसले यांचं जे पार्थिव आहे ते त्यांच्या पनवेलमधल्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे, त्याची ही दृश्य आहेत। अत्यंत शोकाकुल असं वातावरण पनवेलमध्ये सध्या पाहायला मिळतंय आणि आपण पाहतो आहोत त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी मित्रपरिवार, आप्तस्वकीय, नातेवाईक मोठ्या संख्येने जमलेले आहेत। जम्मू काश्मीरच्या पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांचा मृत्यू झाला होता त्या दिलीप देसले यांचं पार्थिव त्यांच्या पनवेलमधल्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वी त्यांचं पार्थिव मुंबई विमानतळावर आणलं गेलेलं होतं, त्यानंतर आता ते त्यांच्या पनवेलमधल्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे। आणि आपण पाहतो आहोत मोठ्या संख्येनं इथले त्यांचे जे आप्तस्वकीय आहेत, त्यांचे मित्र आहेत, ते इथं दाखल झालेले होते। पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। देसले कुटुंबियांना खरं तर अश्रू अनावर झालेले आहेत। शोकाकुल असं वातावरण या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतंय। आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा इथं सध्या उपस्थित आहेत। देसले कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी सध्या आमदार प्रशांत ठाकूर त्या ठिकाणी आलेले आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। अत्यंत भ्याड असा हा दहशतवादी हल्ला करण्यात आलेला होता आणि आता या भ्याड हल्ल्याचा बदला घ्यावा अशी मागणी संपूर्ण देशभरातनं सध्या केली जाते। जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये हा दहशतवादी हल्ला करण्यात आलेला होता। दिलीप देसले ज्यांचा या भ्याड हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय, त्यांचं पार्थिव जे आहे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे। शोकाकुल असं वातावरण संपूर्ण पनवेलमध्ये सध्या पाहायला मिळतंय। देसले कुटुंबाला अश्रू अनावर झाल्याचं देखील आपण दृश्यांमध्ये पाहिलेलं होतं। जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये दुर्दैवी ज्यांचा मृत्यू झाला होता दिलीप देसले यांचं पार्थिव त्यांच्या पनवेलमधल्या निवासस्थानी काही वेळापूर्वी आणण्यात आलेलं आहे। देसले कुटुंबियांना खरं तर अश्रू अनावर झालेले आहेत। सांत्वन करण्यासाठी म्हणून, कुटुंबियांना धीर देण्यासाठी म्हणून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर देखील त्या ठिकाणी दाखल झालेले होते। देसले यांचा जो मित्र परिवार आहे, त्यांचे शेजारी आणि आप्तस्वकीय जे आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या होत्या। संताप व्यक्त केलेला होता त्यांनी। केंद्र सरकारनं कठोरातली कठोर कारवाई या सगळ्या दहशतवादी हल्ल्यानंतर ज्यांनी हा भ्याड हल्ला केला त्यांच्यावर करावी अशी मागणी देखील करण्यात आलेली होती। दिलीप देसले यांचं पार्थिव पनवेलमध्ये काही वेळापूर्वी आणलं गेलं। अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये त्यांचं हे पार्थिव इथं आणलं गेलेलं आहे। आपण दृश्य त्याची पाहतो आहोत। देसले कुटुंबियांना अश्रू अनावर झाल्याचं देखील दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। त्यांच्या दुःखामध्ये संपूर्ण महाराष्ट्र सहभागी आहे। पहलगाम मधल्या या भ्याड अशा दहशतवादी हल्ल्यामध्ये देसले यांचा मृत्यू झाला होता। आकांक्षा देशमुख आपली प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। आकांक्षा, देसले कुटुंबियांना अश्रू अनावर झालेले आहेत। अत्यंत शोकाकुल असं वातावरण तिथं पाहायला मिळतंय। जम्मू काश्मीरमधील हल्ल्यामध्ये जे पनवेलचे देसले कुटुंबियामधले जे देसले काका होते त्यांचं निधन झालं आणि त्यांचं पार्थिव सध्या पनवेलच्या राहती घरी आणलेलं आहे। मात्र ज्या वेळेस पार्थिव या ठिकाणी आलं तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले आणि सर्वच भावनिक वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं। स्थानिक असतील किंवा त्यांचे मित्र परिवार असतील यांना देखील अश्रू अनावर झाले। यासोबत त्यांच्या पार्थिव सोबत पनवेलचे आमदार असतील किंवा जे राजकीय नेते असतील ते देखील या ठिकाणी उपस्थित असून त्यांचे
पार्थिव सध्या व्यवस्थितरित्या पनवेलच्या घरी राहत्या घरी आणलेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये जे देसले होते ते आपल्या पत्नीसोबत जम्मू काश्मीरच्या ट्रिपसाठी गेले होते. मात्र दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर एकच खळबळ उडालेली होती. सध्या जे डिसले कुटुंबीय आहेत त्यांच्या 2 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. त्यांना देखील अश्रू अनावर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सध्या त्यांचं पार्थिव या ठिकाणी आणलेलं आहे आणि काही वेळात त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी देखील सुरुवात केलेली आहे. ठीक आहे आकांक्षा, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल. आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही दृश्य दाखवूया. अत्यंत शोकाकुल असं वातावरण पनवेलमध्ये सध्या पाहायला मिळत आहे. दिलीप देसले यांचं पार्थिव ज्या वेळेला त्यांच्या निवासस्थानाच्या इथं आणलं गेलं होतं त्यावेळेची ही दृश्य आपल्या स्क्रीनवर आपण सध्या पाहतो आहोत. विशेष विमानांनी या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांची पार्थिव जे आहेत ते विशेष विमानानं आणले गेलेले आहेत. दिलीप देसले यांचं पार्थिव काही वेळापूर्वी मुंबई विमानतळावर आणण्यात आलेलं होतं. त्यानंतर आता ते त्यांच्या निवासस्थानी आणलं गेलेलं आहे. पोलीस देखील मोठ्या संख्येनं इथं बंदोबस्त ठेवून आहेत. दिलीप देसले यांचे कुटुंबीय त्यांना अश्रू अनावर झाल्याचं आपण पाहिलेलं होतं. अत्यंत दुःखद असा क्षण त्यांच्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.